आपण वल्ल्या वाटाण्याची रस्सा भाजी कशी करणार आहे हे बघणार आहोत. चला आता रेसिपीकडे वळूया. मटार घेतले आहेत पाव किलो, त्यानंतर एक टोमॅटो, उभा चिरलेला एक कांदा आणि सुक्कं खोबरं घेतलं आहे. अशा प्रकारे आपण कट करून आता आपण ह्याची मिक्सरला पेस्ट करून घेणार आहे. आणि आलं लसूण पेस्ट, मीठ, कांदा लसूण मसाला, हळद, मिरची पावडर, धनिया पावडर आणि गोडा मसाला. अशा प्रकारे आपण कांदा, टोमॅटो आणि खोबरे ह्याची बारीक मिक्सरला पेस्ट करून घेतली आहे वाटून. आपण 2 चमचे, मोठे 2 चमचे तेल टाकणार आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट 2 ते 3 सेकंद फक्त परतून घ्यायची. आणि त्यामध्येच आता जे आपण वाटण वाटलं होतं, खोबरं, टोमॅटो आणि कांदा, ते टाकून घ्यायचे. आपण ह्यामध्ये कोरडे मसाले ॲड करणार आहे. हळद घेणार आहे आपण अर्धा चमचा, लाल तिखट 1 चमचा, धनिया पावडर 1 चमचा, गोडा मसाला 1 चमचा आणि कांदा लसूण मसाला 1 चमचा. ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकता. आता चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे आपण ह्यामध्ये. आता हे मसाले आपण परतून घेऊया आणि 5 मिनिटं ह्याला तेल सुटेपर्यंत ठेवून देऊया. व्यवस्थित परतून घ्यायचे पूर्ण तेल सुटेपर्यंत मसाला. आता आपल्या मसाल्यांना एकदम व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. आता आपण त्यामध्ये जे हे मटार सोडून घेतले होते ते आपण टाकून घेऊया. हे ओले मटार आहे त्यामुळे हे शिजायला जास्त वेळ लागत नाही. 10 मिनिटांमध्ये हे व्यवस्थित शिजून जातं. आता तुम्हाला हवं तेवढं पाणी तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता. मी ह्यामध्ये 2 ग्लास पाणी ॲड करणार आहे आणि ह्याला एक छानपैकी उकळी काढून घेणार आहे. अशा प्रकारे आपली भाजी आता व्यवस्थित उकळली आहे. आता आपण ही सर्व करून घेऊया. अशा प्रकारे आपली वाटाण्याची रस्सा भाजी खाण्यासाठी तयार आहे.